हॅलो एव्हरीवन. सो आज आपण ज्या मूवीच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत त्या मूवीचं नाव आहे ओ रोमियो. स्टारिंग शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, फरीदा जलाल, नाना पाटेकर, तमन्ना भाटिया, दिशा पाटनी. सो स्टारकास्ट मध्ये मोठी नाव आपल्याला बघायला मिळत आहेत आणि हा मूवी प्रोड्यूस केलेला आहे नाडियाडवाला ग्रँडसन यांनी आणि मूवीचे डिरेक्टर आहेत विशाल भारद्वाज. विशाल भारद्वाज एक सक्सेस फॉर्म्युला यशस्वीरित्या ज्यांनी ओळखलेला आहे, चालवलेला आहे, असे एक डिरेक्टर आपल्या पुढे त्यांनी बरेचसे सुंदर प्रोजेक्ट याच्या आधी आणलेले आहेत. सो आता आपण बोलूया ट्रेलरकडे पहिल्यांदा. तर ट्रेलर बघताना मला पहिल्या 5 सेकंदामध्ये एक सगळ्यात जास्त हसायला आणणारी गोष्ट झाली ती म्हणजे म्युझिक जे आहे ते कॉपीड आहे बॉस. सो पहिलं जे मला म्युझिक ऐकायला मिळालं, मला लिटरली आपला एक गाजलेला सिनेमा आहे इश्किया नावाचा, त्याची सुंदर ती ट्यून इथे देखील त्यांनी ढापली म्हणणं चुकीचं ठरणार नाही. तुम्ही ऐकायला घ्या, तुम्हाला जरूर ती ट्यून नक्की आठवेल. हरकत नाही, चला पुढे जाऊया. पुढे ट्रेलरमध्ये आपल्याला बघायला मिळते की सगळीकडे पुन्हा एकदा मारहाण, ढॅशूम डिशूम, जोर जोरात बंदुकीच्या फायरिंग, वेगवेगळ्या पद्धतीने गुंडांना उडवणं, मारणं, गोळीबार करणं आणि नुसता व्हायलन्स व्हायलन्स अँड व्हायलन्स. देयर इज नथिंग एल्स. हे का केलं जातंय मग? आय थिंक ह्याच्या मागचं कारण आहे की बॉलिवूड आता नवीन गोष्टी ट्राय करायला थोडासा घाबरतोय. जेव्हा अॅनिमल सारखे सिनेमे गाजतात, धुरंधर सारखे सिनेमे डोक्यावरती घेतले जातात, तर व्हायलन्स इज द न्यू की. ऑडियन्सला सध्या व्हायलन्स, वेगवेगळ्या पद्धतीने कसे लोकांना मारलं जातंय हिरो मार्फत हे बघायला आवडते की काय, म्हणून त्या स्टोरी लाईन सोबत आपण खेळूयात असं इथे पुन्हा एकदा प्रयत्न केला गेलाय मूवीच्या मेकर्स मार्फत. मूवीच्या स्टारकास्ट मध्ये जसं मी म्हटलं की शाहिद कपूर आहे, तर शाहिद कपूरचा हा जो मारणारा किंवा जो एक सगळीकडे चिरफार करणारा अंदाज जो आहे तो काय आपल्यासाठी नवीन नाही. हा आपल्याला कमिनीमध्येही बघायला मिळालाय. आणि एक गोष्ट अजून त्यातली ही पण मी सांगू इच्छितो की विशाल भारद्वाज यांचाच तो सिनेमा पूर्वीचा होता कमिनी नावाचा, तर आय थिंक त्यांनी शाहिद कपूरला त्याच रोलमधून तसाच फक्त इथे उचलून वेगळा प्रोजेक्ट बनवायचा प्रयत्न केलेला दिसतो. तृप्ती डिमरी आहे, नेहमीप्रमाणे तृप्ती डिमरी फक्त आहे. ती काय करते देव जाणे. ट्रेलरमध्ये मला काही तिचं काही विशेष कौतुक जाणवलं नाही. मूवीमध्ये काय काम असणार आहे देव जाणे, की पुन्हा एकदा ते एक बेबी डॉल म्हणून तिला फक्त घेतलंय. लेट्स सी. नाना पाटेकर इज वन एक्साइटिंग एलिमेंट. मला असं वाटतं की नाना पाटेकर जेव्हा मूवीमध्ये असतात, हे सच अ नॅचरल ऍक्टर. तर शाहिद कपूर काय दुसरे कुणीही येऊ देत, त्यांना पूर्णपणे नानाने नक्कीच खाल्लं असणार आहे. आपला मराठी माणूस आणि थोडंसं सणकी काम असतं नाही का. तर त्याच्याबद्दल आता एक जस्ट ऍडिंग टू द पॉइंट, आता जेव्हा या मूवीचा ट्रेलर लॉन्च झाला त्या इव्हेंटला हे स्टारकास्ट सो कॉल्ड जे बिग स्टार्स म्हणवतात ते ट्रेलर लॉन्च इव्हेंटला 1 तास लेट आले. तर नाना पाटेकर चक्क त्या ट्रेलर लॉन्च मधून निघून गेलेत बरं का. ते थांबले नाहीत. ते म्हणले या स्टार लोकांना वेळेची किंमत नसते, मी अटेंडन्स करणार नाही. तर असे सणकी नाना आहेत, पण आय थिंक दॅट इज ब्युटी ऑफ नाना पाटेकर. कमिंग बॅक टू आवर ओन पॉइंट, आता आपल्या स्टोरी लाईन बद्दल आपण पुढे जाऊया. सो अजून एक गोष्ट मला ट्रेलरमध्ये सगळ्यात जास्त खटकली म्हणजे म्युझिक कॉपी करताय ते करताय हो, पण जुने